नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण या ठिकाणी अध्ययनासाठी मूल्य निर्धारण या पेपरच्या अंतर्गत युनिट क्रमांक 1 मधला जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, तो समजून घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण असेसमेंट फॉर लर्निंग अध्यापनासाठी मूल्य निर्धारण या पेपरमध्ये हा 80 मार्काचा पेपर आहे. 20 मार्काचं प्रात्यक्षिक कार्य आहे. त्याच्यामध्ये ट्युटोरियल आणि प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करायचे. तर हा पेपर 2 प्राध्यापक शिकवणार आहेत, मी स्वतः आणि हेगडे मॅडम. तर युनिट क्रमांक 1 आणि 3 माझ्याकडे आहे आणि 2 आणि 4 हेगडे मॅडमकडे आहे. तर युनिट क्रमांक 1 मधला हा तुम्हाला मी पाठीमागच्या तासाला समजून सांगितलं, तो फक्त आता ओव्हरव्ह्यू करते की पहिला आहे युनिट क्रमांक 1 चं टायटल आहे पर्स्पेक्टिव्ह ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. तर मूल्यमापनाचा या ठिकाणी दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. तर मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाचा दृष्टिकोन. त्याच्यामध्ये मध्ये आहे कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन, म्हणजेच या ठिकाणी मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन यांच्या संकल्पना. ए मध्ये. बी टाइप्स ऑफ असेसमेंट, मूल्य निर्धारणाचे प्रकार. सी स्टेप्स ऑफ असेसमेंट, मूल्यमापनाच्या पायऱ्या. आणि डी प्रिन्सिपल ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन, म्हणजेच मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाची तत्व, वैशिष्ट्य याचा आपण आढावा घेतलेला आहे. तर आता आपण अभ्यासूया युनिट क्रमांक 4 मध्ये काय आहे. तर युनिट क्रमांक 4 चं टायटल आहे इश्यूज, कन्सर्न अँड ट्रेंड्स इन असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. बघा, युनिट क्रमांक 4 युनिट नंबर 4 त्याचं टायटल बघा काय आहे, इश्यूज, concern and trends in assessment and evaluation. Issues, concern and trends in assessment and education. मूल्य निर्धारणाचं या ठिकाणी जे दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन, नवीन ट्रेंड्स काय आलेले आहेत, हे ट्रेंड्स म्हणजेच या ठिकाणी नवीन दृष्टिकोन असतील, नवीन ट्रेंड्स असतील, तर ते ट्रेंड्स मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणाचे नवीन दृष्टिकोन आणि ट्रेंड्स, नवप्रवाह कोणते आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे एक्साइटिंग प्रॅक्टिस. ए एक्साइटिंग प्रॅक्टिस. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह approach of evaluation. Approach of evaluation. तर एक्झाइटिंग प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच ऑफ इव्हॅल्युएशन, म्हणजेच मूल्यमापनाच्या दृष्टीनं ज्ञानरचनावादाचा दृष्टिकोन, मूल्यमापनाच्या बाबतीत ज्ञानवादाचा दृष्टिकोन, मूल्यमापनाच्या दृष्टीनं किंवा मूल्यमापनाच्या बाबतीत ज्ञानवादाचा दृष्टिकोन. त्यानंतर बी आहे बी
बघा, इश्यूज अँड प्रॉब्लेम्स, ग्रेडिंग, क्रेडिट, सिस्टम, चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम, चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम. तर बघा, इश्यूज, प्रॉब्लेम्स, ग्रेडिंग, क्रेडिट सिस्टम म्हणजेच इथं ह्याच्या ग्रेडिंग म्हणजेच ग्रेड देणे, श्रेणी आणि क्रेडिट. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर श्रेणी पद्धत जी आहे ती श्रेणी पद्धत आणि या ठिकाणी ग्रेडिंग पद्धत. तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानुसार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजेच त्या ठिकाणी निवडपूर्णची क्रेडिट सिस्टीम आहे ती काय आहे याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर यामधलाच तिसरा सी आहे. ए झाला, बी झाला, आता सी काय आहे ते पाहूया. सी बघा, सी जो आहे युनिट नंबर 3 मधला सी मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे इम्पॅक्ट ऑफ एंट्रन्स टेस्ट, reforms in examination and evaluation. Examination and evaluation म्हणजे ज्या एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात त्या एंट्रन्स एक्झामचा इम्पॅक्ट जो आहे तो ह्या एक्झाम पद्धतीमध्ये आणि इव्हॅल्युएशन पद्धतीमध्ये त्याच्यावर प्रभाव पडतो का किंवा त्याचा इम्पॅक्ट काय आहे याच्या अनुषंगाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा जो आहे तो ट्रेंड इन एक्झाम, ट्रेंड्स इन एक्झाम, ऑनलाइन एग्जाम, ओपन बुक एग्जाम, तर नवीन प्रवाह जे आलेले आहेत परीक्षेच्या पद्धतीमध्ये ते ऑनलाईन म्हणजेच जे ऑनलाईन माध्यम आहेत, लॅपटॉप आहे किंवा मोबाईल आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन इन्स्ट्रुमेंट डायरेक्टली एक्झाम द्यायची आहे. आणि ओपन बुक टेस्ट म्हणजेच पुस्तकासह आधारित परीक्षा म्हणजेच पुस्तक तुमच्या समोर असणार आहे आणि त्याच्यामधली उत्तरं बघून तुम्ही ती परीक्षा द्यायची आहे. तर असे जे नवीन ट्रेंड्स, नवीन प्रवाह एक्झामच्या संदर्भात आलेले आहेत त्याचाही आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करावायचा आहे. तर बघा पुन्हा एकदा चौथ्या मॉड्यूलमध्ये आपण युनिट क्रमांक 4 चा आपला टायटल आहे इश्यूज, कन्सर्न अँड ट्रेंड्स इन असेसमेंट इव्हॅल्युएशन. म्हणजेच ह्या असेसमेंटच्या संदर्भात काही दृष्टिकोन, काही ट्रेंड्स आलेले आहेत. असेसमेंट म्हणजे मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनासंदर्भात नवीन प्रवाह
आणि नवीन दृष्टिकोन आलेले आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये ए मध्ये आपण बघितलं होतं ते म्हणजे एक्झायटिंग प्रॅक्टिसेस कन्स्ट्रक्टिव्हिझम अप्रोच ऑफ इव्हॅल्युएशन, म्हणजेच मूल्यमापनामध्ये ज्ञानरचनावादाचा उपयोग कसा करायचा, ज्ञानरचनावादाचा दृष्टिकोन मूल्यमापनासाठी कसा पूरक आहे. इश्यूज अँड प्रॉब्लेम्स, ग्रेडिंग, क्रेडिट सिस्टीम, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, म्हणजेच आपण श्रेणी पद्धत म्हणतो किंवा गुणदान पद्धत म्हणतो. तर ह्या श्रेणी पद्धत काय आहे, गुणदान पद्धत काय आहे, त्याच्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि क्रेडिट चॉईस बेस्ड म्हणजेच निवड आधारित जी क्रेडिट सिस्टीम आहे ती काय आहे ते आपल्याला बी मध्ये बघायचं आहे. आणि सी मध्ये इम्पॅक्ट ऑफ एंट्रन्स टेस्ट रिफॉर्म इन एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन, म्हणजे जी एंट्रन्स टेस्ट ज्या होतात त्याच्या अनुषंगाने एक्झामिनेशन आणि इव्हॅल्युएशन मध्ये जे काही बदल झालेले आहेत, रिफॉर्म झालेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि डी मध्ये ट्रेंड्स इन एक्झामिनेशन, म्हणजेच परीक्षेच्या संदर्भात जे नवीन प्रवाह आलेले आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम असेल आणि ओपन एक्झाम असेल तर ह्या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 1 आणि 3 क्रमांकाचं जे मॉड्यूल आहे किंवा 1 आणि 3 क्रमांकाचं जे युनिट आहे त्या युनिटचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि 2 आणि 4 मधलं जे युनिट आहे ते हेगडे मॅडम या ठिकाणी घेणार आहेत. परंतु फक्त पूर्ण सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून ओव्हरलुक करते मॅडम, तुम्हाला या ठिकाणी त्यांचा सिलेबस लिहून देतील किंवा लेक्चर्स देऊन समजून सांगतील, पण एक नैतिक कर्तव्य म्हणून पूर्ण सगळा सिलेबस मी जर पेपरचा सुरुवातीचा भाग शिकवायला सुरुवात केलाय तर पूर्ण पेपरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचे ह्याच्या अनुषंगानं युनिट क्रमांक 2 जे आहे त्याचं टायटल आहे असेसमेंट ऑफ लर्निंग, अध्ययनासाठी मूल्य निर्धारण. त्याच्यामध्ये ए मध्ये आहे असेसमेंट ऑफ कॉग्निटिव्ह लर्निंग, म्हणजेच भावनात्मक अध्ययनाचं मूल्य निर्धारण आहे. असेसमेंट ऑफ अफेक्टिव्ह लर्निंग, म्हणजेच इथं कृतीयुक्त अध्यापनाचं मूल्य निर्धारण आहे. असेसमेंट ऑफ परफॉर्मन्स, म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही जो बदल दर्शवणार आहात, परफॉर्मन्स देणार आहात त्याचं मूल्य निर्धारण आहे. आणि यूज द डिफरंट टूल्स ऑफ असेसमेंट, प्रोजेक्ट, पोर्टफोलिओ असेसमेंट, म्हणजेच ह्या मूल्य निर्धारणाचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ आणि प्रोजेक्ट ह्या असेसमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक युनिट क्रमांक 2 मध्ये आहे. नंतर युनिट क्रमांक 3 मध्ये प्लॅनिंग ऑफ असेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड्स. तर बघा मी तुम्हाला 4 समजून सांगितलं, पण माझ्याकडे जो तिसरं मॉड्यूल आहे तर त्या तिसऱ्या मॉड्यूलच्या आपण अभ्यासाचा आढावा घेऊया. तिसरं मॉड्यूल जे आहे ते प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, इम्प्लिमेंटेशन अँड रिपोर्टिंग ऑफ असेसमेंट. तर तिसरं युनिट बघा काय आहे, त्या तिसऱ्या युनिटचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता पहिलं, दुसरं आणि चौथं युनिट तुमच्या समोर राहिलेला आहे. तर मी जो भाग तुम्हाला शिकवणार आहे तोच भाग या ठिकाणी राहिलेला आहे. तर युनिट क्रमांक जे 3 आहे, तर पूर्ण युनिट क्रमांक 3चं टायटल जे आहे ते टायटल म्हणून आहे, फक्त समजून सांगते. ते टायटल आहे प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, इम्प्लिमेंटेशन अँड रिपोर्टिंग ऑफ असेसमेंट, म्हणजेच मूल्य निर्धारणाचं नियोजन, ज्ञानरचनावाद, त्याची प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन म्हणजेच कार्यवाही आणि त्याचं प्रत्यक्ष रिपोर्ट रायटिंग म्हणजेच फायलिंग तयार करणं. तर त्याच्यामध्ये ए आहे युनिट क्रमांक 3 मध्ये. ए मध्ये आहे प्लॅनिंग ऑफ असेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड्स. प्लॅनिंग ऑफ असेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड. ऑब्जेक्टिव्ह अँड नीड म्हणजेच मूल्य निर्धारणाच्या नियोजनाची गरज आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह, मूल्य निर्धारणाचे उद्दिष्ट आणि त्याची गरज आपल्याला अभ्यासायची आहे. प्रोसिजर ऑफ असेसमेंट, ग्रेडिंग प्रोसिजर, स्कोरिंग प्रोसिजर. तर या ठिकाणी बी आहे प्रोसिजर, म्हणजेच
प्रक्रिया, कशाची प्रक्रिया तर असेसमेंटची. तर प्रोसिजर ऑफ असेसमेंट. मग त्याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला बघा. ग्रेडिंग प्रोसिजर नंतर दुसरी बघायची आहे ती स्कोरिंग प्रोसिजर. तर युनिट क्रमांक 3 चं टायटल आहे प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, इम्प्लिमेंटेशन, रिपोर्टिंग ऑफ असेसमेंट. त्याच्यामध्ये ए मध्ये प्लॅनिंग ऑफ असेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड, मूल्यनिर्धारणाची गरज आणि उद्दिष्ट बघायचे. प्रोसिजर ऑफ असेसमेंट म्हणजेच मूल्यनिर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये श्रेणी पद्धत आणि गुणदान पद्धत याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर ए आणि बी मध्ये याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता ह्याच युनिटमध्ये सी मध्ये आपण काय पाहायचं आहे. तर जो सी भाग आहे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ एंट्रन्स टेस्ट, सी मध्ये इम्प्लिमेंटेशन of assessment, measure of central tendency, measure of central tendency, tendency. तर केंद्रीय प्रवृत्तीची परिमाण. तर ह्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे मूल्यनिर्धारणासाठीचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कार्यवाही करायची आहे. तर त्याच्यासाठी मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीची जी परिमाण आहेत मीन, मिडल, मोड, मध्यमान, मध्यांक आणि बहुलक या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये मीन, मोड आणि मिडल म्हणजे मध्यमान, मध्यांक आणि बहुलक या 3 गोष्टींचा आपल्याला ह्या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्याबरोबरच व्हरायबिलिटी अँड टाइप्स ऑफ ग्राफ्स म्हणजेच व्हरायबिलिटी विश्वसनीयता आणि टाइप्स ऑफ ग्राफ म्हणजे आलेखांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. तर अशा ह्या सी मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि डी मध्ये युनिट क्रमांक 3 मधला शेवटचा जो डी हा मुद्दा आहे. तर ह्या डी हा मुद्द्या अंतर्गत आपल्याला अभ्यासायचा आहे कन्सेप्ट अँड नीड ऑफ continuous means सातत्यपूर्ण. Continuous and compressive, compressive evaluation, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं त्याला म्हणायचे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन काय आहे याचा अभ्यास आपण डी मध्ये करणार आहोत. तर पुन्हा एकदा बघा युनिट क्रमांक डी मध्ये युनिट क्रमांक 3 जे माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, इम्प्लिमेंटेशन अँड रिपोर्ट रायटिंग म्हणजेच मूल्यनिर्धारणाचं नियोजन करायचंय, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय आणि त्याचं लेखन करायचं. त्याच्यामध्ये ए मध्ये काय बघायचंय बघा. प्लॅनिंग ऑफ असेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड नीड, मूल्यनिर्धारणाची उद्दिष्ट आणि गरज, प्रोसिजर ऑफ असेसमेंट म्हणजेच मूल्यनिर्धारणाची प्रक्रिया, त्याच्यामध्ये श्रेणी पद्धत आणि गुणदान पद्धतीचा अभ्यास करायचा आहे.
सी मध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ असेसमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणामध्ये मध्यमान, मध्यांक, बहुलक, आलेखाचे प्रकार आणि व्हरायबिलिटी बघायची आहे. आणि डी मध्ये कन्सेप्ट अँड नीड म्हणजे संकल्पना आणि गरज, कशाची, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना आणि गरज याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा रीतीनं आपण पेपर 2 म्हणजे 9 नंबरचा पेपर थर्ड सेमचा ज्याचा पेपर नंबर आहे 9 असेसमेंट फॉर लर्निंग, त्याच्यामधलं त्या पेपरची उद्दिष्ट काय आहेत, युनिट क्रमांक 1 आणि 3 माझ्याकडे आहे. तरी सुद्धा 2 आणि 4चा सुद्धा सिलेबस या ठिकाणी मी आपल्याला ओव्हरलुक केलेला आहे. तर पुढच्या तासिकामध्ये ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काय आहे आणि ट्युटोरियल काय आहे हे अभ्यासणार आहोत. आणि हा जो भाग आहे तो मी तुम्हाला व्हॉट्सअपवर या ठिकाणी ह्याचं पेज टाकेल. तर ते तुम्ही प्रिंट काढा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू.